हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला दिसत आहेत लिंब. तर चला तर बनवूया आपण आज लिंबाचं चटपटीत गोड आणि आंबट असं मस्त लोणचं. तर त्यासाठी घेतलेले आहेत आपण लिंब स्वच्छ धुवून आणि आपल्याला ते लिंब घ्यायचे आहेत पुसून. ओके, ध्यान देऊन ऐका. लिंबाचं लोणचं एवढं मस्त झालंय. हा 8 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. 8 दिवस झाले मी खाते आणि 8 दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे. तर एकच रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट्स करा विसरू नका. तर चला तर आपण वळूया कृतीकडे. तर पहिल्यांदा आपल्याला लिंब कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यातले बी काढून वेगळे करून घ्यायचे आहे व्यवस्थित असे. तुम्ही बघू शकता ह्या मोठ्या मोठ्या फोडी मी केलेल्या होत्या, कारण माझ्यात हे बघा तुम्ही बी काढून ठेवलेलं दाखवलं. आणि हे बघा आई आली पुन्हा शेवटी शाळेतून आणि आईने मला हेल्प करायला सुरुवात केली, कारण माझ्या तर वस्ती होत नव्हतं. ते लिंब मला कटच होत नव्हते, तर आणि इळीनं मला जमत नव्हतं. त्याच्यामुळं मी आईची मदत घेतलेली आहे. सर्व लिंब आईने मला कट करायला मदत केली. त्यानंतर कट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद आणि मीठ लावून आपल्याला ते लिंब पूर्ण मुरेपर्यंत, म्हणजे त्या फोडी नरम होईपर्यंत काताडं लिंबाचं आपल्याला त्याला ठेवायचं आहे. आणि 2-3 दिवस मी त्याला गच्चीवरल्या उन्हाला, कोवळ्या उन्हाला ठेवलं होतं. आणि म्हणजे गच्चीवरच्या रूममध्ये ठेवलं होतं, म्हणजे त्यानंतर सकाळी थोडं 1-2 तास त्याच्यावर ऊन पडेल असं ठेवलं. आणि नंतर 4-5 दिवस, 5-6 दिवस त्याला साहित्य एक असेल तर एक नाही, एक असेल तर एक नाही असं होत होतं. त्याच्यामध्येच 8-10 दिवस गेले आणि माझं लोणचं थोडं लांबलं, पण एकदम लिंब मस्त झाली होती. आता हे लिंबाच्या फोडींना आपण मस्त प्रकारे मीठ आणि हळद लावलेली आहे. आता ह्या फोडी आपल्याला भरणीत ठेवायच्या आहेत. आणि हे भरणी सकाळी थोडंसं ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा आणि रोज थोडंसं त्याला मस्त असं हलवत राहायचं की खराब होऊ नये म्हणून. तर ह्याला आपण असं हलवत भरून ठेवलेलं आहे. आणि याला मी 2-3 दिवस गच्चीवरल्या रूममध्ये ठेवले होते, कारण सूर्यप्रकाश तिथे व्यवस्थित पडतो मग. आणि त्यानंतर 8-9 दिवसाला हे मी ओपन केलं. हे बघू शकता. आता बारी आहे याचं लोणचं बनवायचे. तर त्यासाठी मी घेतलेले आहेत फोडी आणि धने, मेथ्या आणि जिरे आणि हा गूळ घेतलेला आहे, जी की माझी आई मला कुटून देत आहे. आणि तो लसूण घेतलेला आहे. आणि आपल्याला घ्यायचे आहेत धने, जिरे आधी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ह्या मेथ्या बघू शकता, मेथ्या टाकायच्या आहेत. काय असतं, माझ्या घरी कधी शांतता नसतेच. खूप जणांचं घर आहे ना, मोठी फॅमिली, त्याच्यामुळे माझे ब्लॉग बनवून खूप दिवस पेंडिंग असतात, पण मला व्हॉइस करायला शांत वेळच भेटत नाही, त्याच्यामुळे तसंच राहतं. आणि हे बघा शकता आपण आता घेतलेलं आहे तेल कडक असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. ह्या फोडी मी ताटात काढून घेतलेल्या आहेत. आणि ते जिरे आणि मोहरी नाही, जिरे आली बघा रेल्वे टोय करत. नक्कीच्या लग्नाला 700 विघ्न म्हणतात, असं असतं. आपल्याला ते मोहरी जी धने आणि मेथ्या आहे ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला हे लसूण पण आपण वाटून घेतलेलं आहे. सर्वात प्रथम आपल्याला टाकायचं आहे लसूण. तेलात कडू द्यायचं आहे व्यवस्थित. हे बघू शकता तुम्ही, मी लसूण टाकलेला आहे. तो मस्त प्रकारे व्यवस्थित असा कडत आहे. आता बघू शकता. त्यानंतर आपल्याला टाकायचं त्यामध्ये लाल तिखट, नंतर हळद थोडीशी, कारण आपण फोडींना भरपूर अशी हळद लावली होती ना, म्हणून. ह्याला आपण कढई स्पेशली गॅसवर नाही बरं, खाली उतरून करायचं आहे. त्यामध्ये मोहरी, धने आणि मोहरीचे जिरे, धने आणि मेथ्यांचं वाटून घेतलेलं सारण आपण टाकून मिक्स करायचं. नंतर गूळ टाकायचं. खरं तर मला गूळ जास्त टाकून ज्यूशी लोणचं बनवायचं होतं थोडं, पण आईने मला टाकून दिलं नाही. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं हे आहे काळं मीठ. पिंक सॉल्ट आहे. ब्लॅक सॉल्ट टाकलं तर आणखीन खूप चांगलं चव आणि पोटांसाठी, आरोग्यासाठी खूप चांगलं होतं, पण पिंक सॉल्ट होतं माझ्याकडे, ते टाकलं. आणि मिरचू मला कमी वाटलं, त्याच्यामुळे आणखीन थोडंसं मिरचू मिक्स केलं. आणि त्यानंतर आपण टाकली थोडीशी साखर. मीठ पण आपण टाकलं, ते फक्त पिंक सॉल्टच टाकलं, कारण फोडींना आपण भरपूर प्रमाणात मीठ पण लावून ठेवलं होतं. आणि हे घ्यायचं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून.
तर हे लोणचं बघून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की सांगा. आणि 8 दिवस झालं मी खात आहे. एकदम एक नंबर जबरी लोणचं झालेलं आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि खूप सारा सपोर्ट्स करा. मला नक्की विसरू नका. प्लीज 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 सपोर्ट्स करा प्लीज. आणि हे झालेलं आहे एकदम असं A1 लोणचं. आता आपण आपल्याला हे लोणचं व्यवस्थित असं भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. काय प्रयत्न करायचं की साईडला एक छोट्या भरणीमध्ये लोणचं काढून ठेवावं, कारण रोज रोज हात लावल्यामुळे ते लोणचं खराब होतं. हे बघू शकता कसलं छान कलर आलं आहे आणि एकदम यम्मी यम्मी झालं आहे खायला पण एकदम मस्त. तर नक्की नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब. हे काय बघा, ते मोठी भरणी भरली आणि हे छोटं भरणी भरली, हे बघू शकता. तर बाय बाय फ्रेंड्स, तुमचा दिवस आनंदात जाओ.